1 मार्च ते 26 मार्च 2026 हा काळ केवळ भावनिक बदलांचा नाही तर आपल्या खिशावर आणि तिजोरीवरही खोल परिणाम करणारा ठरणार आहे. जेव्हा ऐश्वर्याचा कारक शुक्र आणि शिस्तीचा कारक शनी मीन राशीत एकत्र येतात तेव्हा पैशांच्या बाबतीत भावनांपेक्षा व्यावहारिकता मोठी ठरते. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत या युतीचा तुमच्या गुंतवणुकीवर, व्यवसायावर आणि नोकरीवर नेमका काय परिणाम होईल. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास एक नम्र आवाहन आहे. आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच नोटिफिकेशन येईल आणि तो सर्वात आधी पाहता येईल. मीन राशी व्ययाची म्हणजे खर्चाची रास मानली जाते. या काळात शुक्र शनी युतीमुळे तुमचे अनावश्यक खर्च तुमच्या डोळ्यासमोर येतील. आपण पैसा कुठे आणि का खर्च करतो याची तीव्र जाणीव तुम्हाला होईल. गुंतवणुकीसाठी शनीच्या प्रभावामुळे या काळात शॉर्टकट किंवा त्वरित नफा देणाऱ्या योजनांपासून लांब राहिलेलं बरं. या गोचर काळात हळू पण टिकाऊ आणि कमी पण सुरक्षित ही भूमिका तुम्हाला आर्थिक यश देईल. फसव्या योजना आणि अतिरिक्त परताव्यांच्या आमिषांना तुम्ही सहज ओळखू शकाल. फक्त कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेण्याची तसदी घ्या. या काळात लोकांचा कल दीर्घकालीन नियोजनांकडे वाढेल. पेन्शन, विमा आणि सुरक्षित फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे. जर तुमच्यावर जुनी देणी किंवा कर्ज असतील तर त्याचा आढावा घेऊन आर्थिक शिस्त लावण्याची हीच ती वेळ आहे. शुक्र तुम्हाला खर्च करायला प्रवृत्त करेल, पण शनी तुम्हाला आवड आणि गरज यातला फरक समजावून सांगेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्तारापेक्षा स्थैर्याचा आहे. जर तुम्ही मोठा व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी सध्याच्या कामकाजाची पुनर्रचना करण्यावर भर द्या. तुमचा नफा नेमका कुठे अडकतोय, कोणते खर्च टाळता येतील हे या काळात प्रकर्षाने लक्षात येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी पारदर्शकता हाच यशाचा मार्ग आहे. लिखित करार, हिशोब आणि जबाबदारांचे स्पष्ट वाटप या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरतील. घाईघाईने कोणतेही निर्णय करार करू नका. हा काळ जोखीम कमी करण्याचा आणि व्यवसायाचा पाया मजबूत करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुरक्षित भविष्याची पायाभरणी करण्याचा आहे. अचानक नोकरी बदलण्यापेक्षा सध्याच्या उत्पन्नातून जास्तीत जास्त बचत कशी करता येईल याकडे तुमचं लक्ष जाईल. आजचा खर्च करण्यापेक्षा उद्याची सुरक्षितता हा विचार तुमच्या मनात प्रबळ होईल. चालू असलेल्या कर्जाचा किंवा EMIचा आढावा घ्या. अनावश्यक आर्थिक ओझं कमी करण्यासाठी काळ उत्तम आहे. निवृत्ती नियोजन किंवा मुलांच्या शिक्षणासाठी नियमित बचत सुरू करण्यासाठी ही वेळ सकारात्मक आहे. शनीचा प्रभाव तुम्हाला अनावश्यक हौसमौज करण्यापासून रोखेल आणि भविष्यासाठी सज्ज करेल. थोडक्यात 1 मार्च ते 26 मार्च 2026 हा काळ आर्थिक बाबतीत भावनेपेक्षा विवेक आणि जोखीमेपेक्षा सुरक्षितता निवडण्याचा काळ आहे. तात्कालिक नफ्यापेक्षा दीर्घकालीन स्थैर्याला महत्त्व द्या. या काळात आपल्या खर्चाची एक डायरी किंवा लिस्ट बनवा. तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की आपण किती अनावश्यक खर्च टाळू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, या काळात कोणत्या प्रकारची गुंतवणूक करणार आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.